अरे 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 गाडी पडली, धर लवकर. नमस्कार मित्रांनो, मी भारती आबडे. माझ्या युट्यूब चॅनेलवरती तुमचं सहर्ष असं स्वागत. आज आपल्याला जायचंय रानामध्ये, म्हणजे शेतामध्ये फेरफटका मारायला. तर चला, आमच्या इथे काय काय येते, बाजारामध्ये जातंय आणि रानामध्ये काय पिकतंय हे बघायचंय आपल्याला. चला. आणि हा थांबा, पण मी का चालले माहिती का तुम्हाला? तिथे गेल्यावरती सांगते. चला. बाहेर थोडंसं ऊन आहे, तर मी गाडीवरती जाणार आहे. गाडीवरती गेले की तुम्हाला तिथला सगळा जो भाग आहे शेताचा तो सगळा दाखवणार आहे. थोडाच वेळ द्या मला फक्त. तर मित्रांनो, मी चाललेली आहे. आता जाता जाता बघा, तिथं दोन मुलं आहे ना, गाडी खेळतायत. त्याच्यामुळे मला लय सावकाश गाडी घ्यावा लागणार आहे. आता पहिल्यांदा त्यांना हॉर्न देते, म्हणजे ती मुलं सावकाश. किती छान असं नारळाचं झाड आहेत बघा. पण नारळ काय पडलेला दिसत नाही इथं, नाहीतर आपण लगेच घेऊन घरी गेलो असतं आणि फोडून मस्त पैकी आपण पुदिन्याची चटणी बनवली असती. शेतात जायचं म्हटलं ना तर गाडी लागतेच, कारण का तर शेत लांब आहे. इथून अर्धा पाऊण तास तरी लागतो, पण गाडीवरती जायचं म्हणलं तर 10 मिनिटात जातो आपण. आणि ह्याच्या जवळच महादेवाचं एक मंदिर आहे मित्रांनो. तर तुम्हाला आमच्या इथलं महादेवाचं मंदिर पण मी दाखवणार आहे. शेताला चिकटूनच आहे महादेवाचं मंदिर. आणि इकडं पालक पण छान आहे बघा, फ्रेश असा पालक. या साईडला जास्त करून पालकच घेतला जातो. आणि आपण आता मंदिराच्या जवळच आलोय, तर आपण मंदिर दाखवतो तुम्हाला. तर आपण आलेलो आहे मंदिराकडे. महादेवाचं दर्शन घेऊया आपण आधी. आणि इथं आपण आलेलो आहे या ठिकाणी आजी ज्या आहेत, म्हणजे वयस्कर ज्या म्हाताऱ्या, किंवा मी तर आजीच म्हणत. तर या ठिकाणी आजी आहेत ना, दररोज येऊन पारायण थोडंसं त्यांचं मनोरंजन करत बसतात. इथं घरी कंटाळा येतो त्यांना, तर इथं देवापुढे येऊन थोडंसं त्या पोथी वगैरे वाचतात. किती वेळ झाला आजी आलेल्या? आजी किती वेळ झाला आलेल्या? 4 वाजता. कोण कोण येता? एवढीच आता, म्हणजे आता सुट्ट्यांच्या मुळे जरा माहेरला गेले, कुणी मावशीला गेले. हा. एवढीच येतात सुट्ट्या असं. आणि बघा, हा. आणि त्या आजी दुसऱ्या येतात गायकवाडाच्या, त्या नाही येत नाही ना. होय. लक्ष्मीबाई कुणाची? लक्ष्मीबाई नाही, त्या गायकवाडाच्या समोर जायचं नव्हतं. हा, त्या आजी नाही आल्या का म्हंटल? हा. काय करता हे आजी? म्हणजे तुम्ही असं येता इकडं, तर असं म्हणजे तुम्हाला काय वाटतं इथे येऊन? मला प्रसन्न वाटतं. हा. करमणूक म्हणजे वेळ पण जातोय, टेन्शन येत नाही, निवांत. म्हणजे का कशा पण होत देव काय म्हणतो, माझ्यासाठी तुम्ही वेळ काढा. हा, माझ्यासाठी 2 तास काढायचं. बरोबर आहे. 2 तास काढलेच पाहिजे. म्हणू का आजी, तुम्हाला त्याच्यातलं काय येत असेल ते आम्हाला एकदा म्हणून दाखवा बरं. 2 मिनिटाचा हरिपाठ घे आणि ते माईक परत दे आणि अभंगात घेते. अभंगात घेऊ का, याच्यात घेऊ? आता ते पांचाले तेच घेते ना. म्हणजे तुम्ही पण बोला सगळेजण, असं करा. हरीच्या दासा हरिदाई देशा, भाऊ तैसा हरी एक हरी. आजी 10 ते 20 वर्षापासून इकडे येत आहेत. आजींना मी विचारलं, आजी तुम्हाला इथं येऊन काय म्हणजे काय मिळतं?
आजी म्हणल्या घरातलं सगळं टेन्शन विसरून जातं आणि आनंदाचा असा दिवस जातो आणि उत्सुकता लागते की कधी महादेवाच्या मंदिरात जाऊन पारायण करण आणि पाठ करण आणि तिथं जाऊन मी भक्ती करण. कारण का तर घरातलं काही जर टेन्शन असेल ना तर ते सगळं विसरून जातं आणि आम्ही सगळ्या मैत्रिणी ह्या एकत्र येतात आणि इथं पारायण पाठ करतात हरिमुख म्हणा याचा आणि त्याच्यानंतर ना त्या घरी जातात आणि घरी गेल्यावरती त्यांना फ्रेश वाटतं. तर चला मग आपण ज्या कामासाठी आलो होतो त्या कामाला आपण पुढे जायचंय पण आहे ना इथं आपल्याला महादेवाचं मंदिर लागलं जाता जाता म्हणून आपण इथं आलो. आजींना भेटलं जरा बरं वाटलं की नाही का आजींकडून काहीतरी आपल्याला मिळालं. तर चला मित्रांनो. तर मित्रांनो आपण इकडे आलोय आणि लय भारी वाटतंय. फ्रेश वातावरण वाटते फ्रेश. आता आपल्याला जाता जाता इथं विहीर लागली. तर बघूया आपण ही विहीर आहे ना किती खोल आहे आणि ह्या विहिरीत पाणी किती हे मला बघायचंय. किती पाणी असेल बरं ह्या विहिरीमध्ये. चला आपण ह्या विहिरीत किती पाणी आहे आणि ह्या विहिरीत पोहायला उतरायला जागा आहे का. अरे बापरे विहीर खूप खोल आहे पण पाहिजे एवढं पाणी नाही त्या विहिरीला. उन्हाळ्यामुळे बहुतेक पाणी कमी लागलं असेल ह्याला. तो जो झरा म्हणतो ना आपण तो कमी येतोय त्याच्यातून. पावसाळ्यामध्ये ही विहीर फुल भरलेली असते आणि विहिरीला उतरण्यासाठी या साईडनी पायऱ्या पण आहे बघा केलेल्या पण मी काय उतरणार नाहीये आणि विहिरीत काय पोहायला जाणार नाही. कारण का तर मला काही पावता येत नाही. मला कसलंच पावता येत नाही. पण जाता जाता विहीर दिसली म्हणून विहीर पाहण्यासाठी आपण थांबलो. तर भारी वाटते का नाही. असं खाली बघितलं ना तर असे डोळे फिरतील एवढी खोल विहीर आहे. तर चला मग आता छान वाटतं इकडं. हवा पण चांगली सुटली. तर जाऊया आपण पुढं. तर मी काय असं चोरून वगैरे घेणार नाही. हा आणि तुम्ही जर असं चोरून घेतलेलं असेल ना तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि खरं बोलायचं खोटं अजिबात बोलायचं नाही. हा ब्लॉग बघायला अजिबात विसरायचं नाहीये. तर पालक छान आहे बर का. घेऊ का थोडासा पालक. तर मित्रांनो त्यांना विचारलंय आपण आधी पालक घेऊ का नाही का नाहीतर घेताना ते आपल्याला ओरडायचे ना आपण पळायचं. असं केलंय का तुम्ही की कुठं फिरायला गेलाय आणि वावरात जाऊन असं काहीतरी घेतलंय आणि पिशवीत घातलंय. तर मी काय तसं करत नाही. तर आपण पालक घेतोय. त्या दिवशी बाजारातून आपण पालक नाही घेतला का तर माहितीये का पाऊस झाला होता आणि ना तो पालक एकदम असा चिकचिक झालता. तर ह्याचे काय बनवायचे. तर मित्रांनो पालक कसा वाटतोय छान ना. तर मग काय बनवायचं. मी तर भजी बनवणार. तुम्ही काय बनवणार. हाटीव भाजी. मला नाही आवडत हाटीव भाजी. तुम्हाला जर सगळ्यांना भजी आवडत असेल ना तर कमेंट मध्ये नक्की सांगायचंय की कुरकुरीत भजी आणि ते पण लिहून सांगायचंय मला. तर मित्रांनो पालक घेऊन मी आता घरी जाणार आहे आणि ह्याचे भजी बनवणार आहे. तर कमेंट मध्ये तुम्ही नक्की सांगायचंय की तुम्हाला भजी खायचे की पालकाची भाजी. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि हा ब्लॉग पाहायला अजिबात विसरायचं नाहीये कारण की मी खूप आवर्जून हा ब्लॉग तुमच्यासाठी केलेला आहे. तर मला वाटतंय की तुम्ही बघताल कारण की तुम्ही ह्याच्या आधीचा ब्लॉग तुम्ही बघितलेला आहे. तर असाच तुमचा मित्रांनो मला भरभरून सपोर्ट असू द्याल आणि मी तुमची आभारी आहे. धन्यवाद. तर चला मग मित्रांनो घरी आता.